एक वाया माथा नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा रंग भक्तीचा गुलाली रंगला भलता हो नाचती सासन काठ्या वाटेवरी नाथा तुझ्या चांग भर हे चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर हे चांग भर हे चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर ज्योतिबाच्या नावानं चांग भर गाईज, हा ज्योतिबाचा डोंगर. इकडे एक मस्त व्हॅली आहे, तुम्हाला दाखवतो. चला. एक मिनिट. ज्योतिबाचा डोंगर म्हणजे ज्योतिबाचं ते प्रसिद्ध देवस्थान इथेच कुठेतरी असेल ना? अबे इथेच आहे जवळ. मग आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. नॉट अ बॅड आयडिया. हो, पण मला काय वाटतंय हे सगळं सरांना पटेल का? कारण ऍटलीस्ट आय थिंक ही डजंट बिलीव्ह इन ऑल दीज थिंग्स. लेट्स ट्राय ना, एकदा विचारून पाहूया. चला चल. ते सुनय आणि अश्विन म्हणत होते की सर आम्ही देवळात जाऊन येऊ का? काय देवळात? हा म्हणजे ज्योतिबाच्या एवढ्या जवळ आलोय आम्ही, तर सगळ्यांची दर्शनाची इच्छा होती सर. आपण इथे कशासाठी आलो? मी तुम्हाला काहीतरी विचारतोय. आपण इथे कशासाठी आलो? सर हे बघा, इतकं भांबावून जायचं कारण नाहीये. जी लोक अशी भांबावून जातात ना, ती आयुष्यात काहीच साध्य करू शकत नाही. मग अशी देवदेवळं शोधत राहतात. एनिवे, लेट मी एक्सप्लेन यू वन व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. एकदा काय झालं, आम्ही असेच रोप क्लाइम्बिंगला गेलो. आमचे सर असे कठड्यावर उभे राहून आम्हाला म्हणाले की तुम्हाला इथून खाली फेकून देऊ का? तर तुमच्यासारखे सगळे असे खाली मान घालून उभे राहिले होते. पण फक्त मी एकटा त्यांना म्हणालो, सर कुशाल फेकू द्या. जेव्हा आपल्यामध्ये आव्हान झेलण्याची ताकद असते ना, तेव्हा तिथले पण देव असतो. हो सर, पण प्रत्येकाच्या श्रद्धा पण वेगळ्या असतात ना. ओके, मी नास्तिक असतो तरी तुम्हाला मी दर्शनासाठी अडवणार नाही. जा तुम्ही दर्शन घेऊन या, मी इथेच वाट बघतो. ओके सर, थँक्यू. आम्ही लगेच येतो. पटकन या, आपल्याला पन्हाळ्याला जायचं रोप क्लाइम्बिंगला. हां, जा.
काय दिलीप कसा आहेस? हा बरा आहे ना. बाबा कुठे आहे? हा घरी आहेत ना. बरं परडी दे माझी. ठीक आहे. आय एम व्हेरी हंग्री यार. चला आज चिरमुरे खाऊया. चिरमुरे हा. आर यू मॅड? ए चिरमुरे ठीक तर आहे. चिरमुरे रे. इथे थोडी तुला पिझ्झा किंवा बर्गर असं कोणी आणून देणार आहे. आणि हेच बेटर आहे ना विदाउट स्वीट सॉल्ट अँड नेव्हर स्पायसी. प्लीज आपल्याला ते तुमच्यासारखं डायटिंग आणि फिगर मेंटेन वगैरे करायचं नाही. सॉरी. ए पोरानो, देवाचा प्रसाद आहे त्यो. प्रसाद म्हणून खावा की. अहो आजोबा. अण्णा, पाटील अण्णा म्हणते आता मस्त. ओके अण्णा. आता हे चिरमुरे प्रसाद म्हणून खाल्ले काय किंवा असेच खाल्ले काय? चिरमुरे ते चिरमुरेच. नाही म्हणजे अशाने त्याचा गुणधर्म बदलता तर येत नाही ना. नुसतेच चिरमुऱ्याचे गुणधर्म नाहीले का, आपल्या सगळ्यांचेच गुणधर्म बदललेले आहेत. ते चिरमुरे नुसते चिरमुरे म्हणून खाल नव्हे तर पोटाची भूक भागती, पण तेच चिरमुरे प्रसाद म्हणून खाल नव्हे तर मनाची भूक भागती. वाव हाऊ हाऊ इंटरेस्टिंग. ए झंपट शिक जरा असं काय. ए कळता सगळं कळतं मला. इतका पण बिंडोक नाही मी. चल आता पैसे दे चिरमुऱ्याचे. ए मुली कधी पैसे देत नसतात. हो मुली फुकटचं खायला येतात हे म्हणायचं हिला. बरोबर. ए तू जास्त स्मार्ट नको बनू. आणि तशी पण मी डायटिंगवर आहे तर फुकटचा खाण्याचा प्रश्नच नाही. बरोबर. ए अशा पैसे दे ना. काय पैसे? अरे तुम्ही नेहमी माझ्यावरच का बिल फाडता रे? ए दे ना पटकन पैसे. किती टाइमपास करतोय तू? जायचंय ना आपल्याला पुढे. चल भाव खाऊ नको, पटकन पैसे देऊन टाक. मित्र किती झाले? 10 रुपये झाले. हे घे. सुट्टी द्या ना. सुट्टी नाही. अरे आता सुट्टे कुठून आणू? सुट्टे नाहीत माझ्याकडे. ए बाबा, केवढा तुम्हाला आई बाबांच्या पैशाचा माज. डायरेक्ट 1000 रुपयाची नोट. ए दिलीप, यांच्या बी चिरमुऱ्याचे 10 रुपये घे बाबा. थँक्यू अण्णा. थँक्यू. थँक्यू. लेट्स गो गाईज. केदारनाथ, काय रे बाबा आजकालची पोरं. सांग भलं. सांग भलं. देवा केदारनाथा, येतोय तुमच्या दर्शनाला भावभक्तीची सासन काठी घेऊन. ज्योतिबाच्या नावाने सांग भलं. ज्योतिबाच्या